हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन ॲनालिसिसमध्ये. आपण बघणार आता 9 तारखेचं मार्केट ॲनालिसिस. याच्यामध्ये आपण प्लेन चार्ट ठेवलेला आहे. मागचं डाटा जे लेवल्स ड्रॉ केलं तर ते काढलेलं आहे. तर इथं आपण डायरेक्टली काय करूया, 9 तारखेचं ॲनालिसिस बघूया. मार्केटमध्ये काय होणार 9 तारखेला सोमवारी. तर इथं तुर्ताच आपण काय करूया, एक दिवसाचं चार्ट ठेवून बघूया टाईम फ्रेम. म्हणजे आपल्याला समजेल की मार्केटचं दशा काय आहे. हे जर बघितलं आपण वन डेचं कॅन्डल लावलं तर इथे जर आपण बघतोय तर मार्केटवरून खाली येऊन पुन्हा वरतीून खाली आलेलं आहे. म्हणजे जवळपास एक प्रकारचं एक सपोर्ट आहे पाठीमागचं, असं बघायला गेलं तर पूर्ण रेंज. आणि ह्या सपोर्टनंतरनं मार्केटने इथं काय केलेलं आहे, शेवटीला आता जे कालचं झालेलं आहे 8 तारखेचं, तिथं एक लाल कलरचं म्हणजे पूर्ण दिवसभरात मार्केट खाली पडलेलं आहे. अशा प्रकारचं लाल कॅन्डल बनवलेलं आहे डे 1मध्ये. आणि आता आपण काय करणार आहे, याच्या आधारावरती आपण 9 तारखेचं ॲनालिसिस करणार. तर इथं थोडकंच मी काय करतो आहे, जे 8 तारखेला झालेलं कॅन्डल आहे त्याच्यावरती तर सर्वात आधी मी काय करतो आहे, एक लाईन ड्रॉ करून घेतो आहे, हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे हे आपल्याला उद्या दिवशी रेजिस्टन्सचं काम करेल. आणि त्याच दिवसाच्या लोवरती पण मी काय करणार, एक हे करणार लाईन. आणि एक हे आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट, जे की 24,300चा इम्पॉर्टंट सपोर्ट असणार. जे पाठीमागचं पण जर आपण डाटा बघितलं तर तिथं एक चांगलंच या ठिकाणी मार्केट सस्टेन केलेलं आहे. इथं बघू शकता किंवा इथं चांगलं सस्टेन केलं आहे. म्हणून हा लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ह्याला जर तोडला तर मार्केट अजून खाली पडू शकतं आहे, चांगलंच खाली पडू शकतं आहे. त्यामुळे आपल्याला हे लेवल जे आहे 24,300चा शेवटचा खालचा लेवल तो इम्पॉर्टंट आहे. आता आपण 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघूया. तर हे 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला अजून वरच्या साईडला जर बघितलं, इथं आपल्याला एक लेवल मिळेल आणि इथे एक लेवल मिळेल आपल्याला. $750चा. आणि हा एक लेवल. त्यानंतर इथे एक लेवल. याचे कारणं देखील सांगणार आहे मी तुम्हाला. तर अशा प्रकारचे निफ्टीचे लेवल्स असणार आहे. उद्या जर मार्केट, आज मार्केट इथं खाली पडलेलं आहे 8 तारखेचं, 6 तारखेचं. जर मार्केट उद्या इथं ओपन झाला आणि हे संपूर्ण ह्या रेंजला जर मार्केट ह्याच्यावरती जाऊन ब्रेक केला, सुरुवातीला तर ह्याला जरी ब्रेक केला, 500ला जर क्लोजिंग, 500ला जर मार्केट ब्रेक करून वरती चालला तर 500च्या वरती 524च पहिला टार्गेट असणार आहे. 24,469 क्लोजिंग आहे. तिथं जवळपास ओपन झाला तर 500पर्यंत आपण वाट बघूया. जर 500ला ब्रेक केला तर 524 पहिलं टार्गेट, बरोबर का. आणि 524 नंतरनं आपण जर बघितलं दुसरं टार्गेट इथपर्यंत असणार आहे. 524 नंतर 550, बरोबर का, 24,550. त्यानंतरनं डायरेक्टली आपण बघितलं 24,500चा लेवल ब्रेक केला, 24,550, 24,600. त्यानंतरनं 24,700 आणि 750 अशा प्रकारचे अपसाईडचे लेवल्स असणार निफ्टीचे. आणि इथं जर बघितलं आपण डाऊन साईडला, इथं जर ओपन झालं 500च्या जवळपास वगैरे वरती गेलं आणि ह्या 524ला 24,524ला जर एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली पडत असेल तर आपण जवळपास एक क्लोजिंगपर्यंत, जे आजचं क्लोजिंग आहे 6 तारखेचं क्लोजिंग आहे मार्केटचा 24,469 तिथपर्यंत येऊ शकतं. त्याच्या जर खाली गेलं 24,469च्या खाली गेलं 24,413 हे दुसरं लेवल पुढ साईडला. आणि 24,413ला जर ब्रेक केला मार्केट तर डायरेक्ट 24,300पर्यंत एक मोठा आपल्याला टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकतं. ते पण त्या ठिकाणी काय होईल, मार्केट सस्टेन करत जाईल. म्हणजे स्टेबल असं अशा प्रकारे असं वर खाली करत इथं टच करण्याचे चान्सेस आहे. आणि जर सपोज करू ह्याला जर ब्रेक केला मार्केट
या 24,400च्या 24,300 लेवलला ब्रेक केला तर मग मात्र खूप मोठा त्या ठिकाणी मुवमेंट बघायला आपल्याला मिळू शकतं. एकच मुवमेंट मी जवळपास सांगतो इथं 350पर्यंतचा 250पर्यंत असेल, जे की एक राऊंड फिगर नंबर असणार आहे 24,250चा. तर अशा प्रकारचे आपण निफ्टीसाठी उद्याचे हे लेवल्स आपण बघू शकतो, स्क्रीनशॉट काढू शकतो याचा. तर हे लेवल्स अशा प्रकारचे आहेत. तर हे झालं निफ्टीचं. आता आपण बघूया बँक निफ्टीकडं. तर इथं आपण बँक निफ्टीचं जे आपण लेवल्स ड्रॉ करून दिलं तर ह्याचे तर लेवल्स राहिले नाही, निफ्टीचे लेवल्स राहिले. ते एका स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवण्याच्या नादात तो मी लेवल सगळे डिलीट केलं होतं. पण इथं बँक निफ्टीचे तरी लेवल्स आहेत जे आपण 6 तारखेला काढलेलं होतं. इथं क्लोजिंग होती बरोबर, आणि क्लोजिंगच्या वरती मी सांगितलं होतं हे लेवल जसं की 59,900 किंवा 59,000 समजून चालू आहे. तिथं क्लोजिंगच्या वरती 59,124 267च्या असा वरचा लेवल असं मी सांगितलं होतं, आणि खालचा लेवल मी सांगितलं होतं या ठिकाणी. पण क्लोजिंग खूपच खाली, ओपनिंग खूपच एकदम खाली झालेलं आहे 6 तारखेला. खूप मोठा गॅपडाऊन ओपन होऊन तिथं ह्याच लेवलला आलं, आणि शेवटी वरच्या साईडला तर मुवमेंट दिलेलंच नाही आहे, पण मार्केट डायरेक्टली खालच्या लेवलला अजून खाली पडलेलं आहे. म्हणजे आपले लेवल्स कामाला यायचं काय प्रश्नच नाही आहे, कारण की मार्केट तिकडे आलेलंच नाही आहे. उलट खालच्या दिशेला एक नवीन मार्केटनं काय केलेलं आहे, लेवल्स बनवलं आहे. आता आपण तेच बघणार 9 तारखेसाठी उपयोग येणारे लेवल्स. तरी हे सर्वात आधी हे पहिलं लेवल जे की तुम्हाला एक रेजिस्टन्स म्हणून कामाला येईल, त्याच्यावरतीच तुम्हाला चांगला मोठा मुवमेंट वरच्या ठिकाणी मिळेल. तर हे अशा प्रकारचे अपसाईडचेच मुवमेंट, हे अपसाईडचेच मुवमेंट आहेत. मी छोटे छोटे मुवमेंट्स तुम्हाला देत आहे, खूप मोठे तितका मोठा मुवमेंट तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत नाही मी, बरोबर का. आता हे क्लोजिंग इथं एक, आणि हे क्लोजिंग आपलं, आणि क्लोजिंगला जर ब्रेक केलं तर मग खाली दुसऱ्याकडे जाऊ शकतं. आपण जर डे 1मध्ये बघितलं, टाईम फ्रेम जर डे 1 ठेवलं, टाईम फ्रेम आपण डे 1 जर ठेवलं इथं, तर इथं आपल्याला कळतील अंदाजे. आता डाऊन साईडला लेवल बघायचं म्हणलं तर इथपर्यंत एक आहे, आणि त्याच्या खाली इथे एक. तर एवढंच आपण लेवल्सवरती फोकस करूया. वरच्या साईडला तर खूप मोठेच टार्गेट झालेले आहेत. तितकं मोठं टार्गेटला आपल्याला जायचं नाही आहे. मार्केट जवळपासच कुठंतरी, जर सपोज आपण समजूया मार्केट इथं ओपनिंग झाली, इथं कुठं ओपनिंग झाली तर ह्या लेवलपर्यंत इथंपर्यंत येईल, जो की एक 58,168 किंवा 244च्या दरम्यान. कारण की पाठीमागचा मार्केटचा असा जो रेंज आहे पूर्ण एक चांगलंच त्या ठिकाणी जम बनवलं आहे मार्केट, तिथं रेंज बनवलेला आहे. त्याला निश्चितच एक मार्केटला जर खाली पडायचं असेल तर या रेंजला नक्कीच एकदा काय करेल, रेजिस्टन्स फेस करून तिथून मार्केट खाली जाईल, आणि इथं सस्टेन करून जर खाली गेला, क्लोजिंगच्या खाली, मार्केट आजच्या क्लोजिंगच्या खाली गेला तर खालचे तुम्हाला 2 लेवल बघायला मिळतील. 57,782च्या खाली गेलं, म्हणजे आजच्या 6 तारखेला गेलं तर तुम्हाला त्याच्या खाली लेवल बघायला मिळेल 57,598, म्हणजे 600 धरूया. त्यानंतर 57,387. हे खूप मोठे मुवमेंट आहेत. हे सहजपणे असं एका झटक्यात तर जाणार नाही आहे. मार्केट एक स्प्लिट ब्रेकर लेवल टाईप वर खाली करत खालच्या लेवल्सला क्रॉस करणार, टच करणार. तर अशा प्रकारचे ह्या लेवल्सवरून तुम्ही एक अंदाजे 9 तारखेला म्हणजे सोमवारीचा प्लॅनिंग करू शकताय, सेटअप बनवू शकताय. हे फक्त एक अंदाजे तुम्हाला लेवल्स या ठिकाणी ड्रॉ करून दिलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या नवीन ॲनालिसिसमध्ये. तोपर्यंत नमस्कार.